आपण इथे आज टी सेक्शनचा सेंट्रॉइड काढणार आहोत. तर प्रॉब्लेम पहिल्यांदा वाचूया. फाइंड सेंट्रॉइड ऑफ टी सेक्शन 200 mm इंटू 150 इंटू 30 mm. जो आता हा प्रॉब्लेम दिलेला आहे तो वेगळ्या प्रकारे कसा येऊ शकतो. फाइंड सेंट्रॉइड ऑफ टी सेक्शन हॅव्हिंग फ्लॅंज. फ्लॅंज म्हणजे याचा अर्थ हे जे हॉरिझॉन्टल दिसतोय रेक्टँगल त्याला आपण फ्लॅंज बोलतो. फ्लॅंज 200 इंटू 30 अँड वेब याचा अर्थ जी उभी लाईन तुम्हाला उभा रेक्टँगल दिसतोय हा ह्याला आपण वेब बोलतो. वेब 120 इंटू 30. दोन्हींचा मिनिंग सेमच आहे, फक्त प्रॉब्लेम वेगळ्या प्रकारे इथं विचारलेला आहे. मग इथं टी सेक्शन 200 याचा अर्थ हे जे डिस्टन्स दिसते तुम्हाला हॉरिझॉन्टल हे जे आहे हे आहे 200. 150 म्हणजे ओव्हरऑल जी त्याची डेप्थ आहे ती 150 आणि 30 mm याचा अर्थ फ्लॅंज जी जी काय थिकनेस आहे आणि वेबची जी काही थिकनेस आहे ती म्हणजे 30. आता ओव्हरऑल जी डेप्थ आहे 150 त्यातून जर आपण 30 मायनस केले तर इथे येतात 120. म्हणजे वेबची जी काही आपली हाईट दिसते ती आपल्याला दिसेल 120. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, बॉटम साइडला एक ऍक्सिस ड्रॉ करायचा. त्याला मी नाव देतो ओ एक्स. इथं एक्स ड्रॉ केलेला नाही तर इथं मी ड्रॉ करतो. हा आहे एक्स, ओ एक्स. आणि उभा जो ऍक्सिस दिसतोय तो आहे ओ वाय. आणि हा जो टी सेक्शन आहे तो स्प्लिट करूया रेक्टँगल मध्ये. हा जो एक रेक्टँगल दिसतोय त्याला आपण म्हणणार आहे फर्स्ट. हा जो सेक्शन आहे त्याला आपण म्हणणार आहे फर्स्ट की जो रेक्टँगल आहे. आणि हा जो दुसरा रेक्टँगल तुम्हाला इथं दिसेल त्याला आपण नाव देऊया सेकंड म्हणजे 2. आता हे दोन रेक्टँगल तयार झाल्यावर आपल्याला रेक्टँगलचा एरिया त्याचा एक्स बार आणि वाय बार किती येतो ते आपल्याला बघायचं आहे. तर इथं सेपरेट दाखवलंय. हा रेक्टँगल आहे, त्याचे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते आहे बी आणि उभं जे डायमेन्शन आहे त्याला आपण नाव दिलंय डी. त्यामुळे ह्याचा एरिया जो आहे ए फॉर एरिया, बी आणि डी चा गुणाकार. रेक्टँगलचा जो काय सेंट्रॉइड येतो तो जिथं त्याचे डायगोनल इंटरसेक्ट करतात त्या ठिकाणी त्याचा सेंट्रॉइड येतो जी. हा जो सेंट्रॉइड आहे तो हॉरिझॉन्टल लाईन पासून वाय एवढ्या डिस्टन्सवर आहे, त्याला आपण वाय बार पण म्हणतो. आणि व्हर्टिकल जी काय लाईन आहे त्याच्यापासून एक्स एवढ्या डिस्टन्सवर त्याला आपण एक्स बार पण म्हणतो. एक्स बार किंवा एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे तर हॉरिझॉन्टल डायमेन्शन काय बी तर b/2 येत आहे. वाय बार किंवा वाय ह्याची व्हॅल्यू काय असते तर व्हर्टिकल डिस्टन्स जे काय आहे त्याच्या निम्म. आता आपल्याला हे सगळं इथं अप्लाय करायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदा वन हा जो रेक्टँगल आहे तो बघूया. एवढाच रेक्टँगल आहे, ह्याची आडवं जे डायमेन्शन आहे त्याला आपण नाव दिले हा वन म्हणल्यानंतर हा b1 किती आहे 30. b1 30. उभं जे डिस्टन्स आहे त्याला आपण नाव दिले d1 याचा अर्थ 120. d1 म्हणजे 120. आता हा आडवा रेक्टँगल बघूया. हा जो आडवा रेक्टँगल आहे ह्याच्यामध्ये ह्याचं नाव आहे 2 म्हणजे जे आडवं डायमेन्शन आहे त्याला आपण नाव देणार आहे b2. उभं डायमेन्शन आहे त्याला आपण नाव दिलंय d2. तर b2 आणि d2 आपल्याला फाइंड करायचंय सेंट्रॉइड, त्यामुळं एक्स बार आणि वाय बारच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. आता नीट पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की वाय वाय ऍक्सिस जो आहे हा जो वाय वाय ऍक्सिस आहे तर त्या ऍक्सिसला हा टी सेक्शन सिमेट्रिकल आहे. म्हणजे ह्या ऍक्सिसच्या ह्या साईडला जो शेप आहे तसाच्या तसा शेप विथ डायमेन्शन ह्या साईडला आहे. म्हणजे जो राईट साईडला आहे तोच लेफ्ट साईडला आहे. त्यामुळे हा जो टी सेक्शन आहे तो वाय वाय ऍक्सिसला सिमेट्रिकल आहे. द गिवन सेक्शन इज सिमेट्रिकल अबाउट वाय वाय ऍक्सिस. त्यामुळं ओ वाय पासून G1 चं डिस्टन्स आणि G2 चं डिस्टन्स सेमच येणार आहे. म्हणजे x1 आणि x2 च्या व्हॅल्यू सेम येणार आहेत. त्यामुळे x बार सुद्धा सेमच येणार. म्हणजे x1 इज इक्वल टू x बार इज इक्वल टू x2. मग आता x बार ची व्हॅल्यू कशी काढणार तर टोटल जे डिस्टन्स आहे हे b2 त्याच्या निम्म. म्हणजे b2 डिस्टन्स किती आहे 200 डिवायडेड बाय 2 म्हणजे 100. कुठून तर OY पासून 100 अंतरावर, OY पासून 100 डिस्टन्सवर काय येणार आहे
वाय वाय ऍक्सेस येणार आहे. आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला वाय बार काढण्यासाठी करायची. ह्यासाठी हा जो B1 आणि D1 एरियाचा फॉर्म्युला काय येतं बघा, A इज इक्वल टू बी इंटू डी. म्हणून A1 इज इक्वल टू B1 इंटू D1, A2 इज इक्वल टू B2 इंटू D2. B1 ची व्हॅल्यू, D1 ची व्हॅल्यू, B2 ची व्हॅल्यू आणि D2 ची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये इथे टाका. तुम्हाला आन्सर मिळेल A1 3600 आणि A2 6000. आता आपण इथे त्याची बेरीज पण करूया. A1 प्लस A2 का असं केलं? 1 प्लस 2 म्हणजे दोन रेक्टँगल जेव्हा एकत्र येतात, ऍडिशन होईल त्यावेळेला हा कम्प्लीट टी सेक्शन तयार होतो. त्यामुळे आपण A1 प्लस A2 इथं करणार आहे. तुम्ही केला नाही तरी चालेल. आता Y1 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. Y1 म्हणजे काय की OX पासून हा जो OX आहे तिथनं G1 पर्यंतचा डिस्टन्स. म्हणजे बघा हा जो रेक्टँगल आहे त्याच्या आडव्या लाईनीपासून उभं डिस्टन्स म्हणजे हा जो Y आहे तो किती असणार D/2. म्हणजेच इथं काय असेल D1/2. मग D1 किती आहे 120. 120 च्या निम्म म्हणजे 60. कुठून तर फ्रॉम OX पासून ते Y1 डिस्टन्स आपण इथं काढलं. आता Y2 डिस्टन्स म्हणजे OX पासून Y2 किती तर ह्या CJ पर्यंतचा डिस्टन्स. आता CJ पर्यंत डिस्टन्स साठी आपल्याला हे डिस्टन्स माहिती, हा जो रेक्टँगल आहे ह्या रेक्टँगलचं हे डिस्टन्स माहिती. कसं काय तर पुन्हा एकदा बघा, हा जो रेक्टँगल आहे त्याच्या आडव्या लाईनीपासून ते CJ पर्यंतचं अंतर Y म्हणजे D/2 आहे. तर हे जे आडवं लाईन आहे ह्या आडव्या लाईन पासून ते CJ पर्यंतचं डिस्टन्स उभं जे आहे ते आहे D/2. मग इथं D2 का लिहिला तर इथं 2 सेक्शन आहे त्यामुळे आपण याला D2 बोललोय. D2/2. पण आपल्याला OX पासून डिस्टन्स पाहिजे म्हणजे हा OX पासून ते या CJ पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे Y2. त्यामुळे आपल्याला ह्यात हे जे डिस्टन्स आहे 120 हे आपल्याला ऍड करावं लागेल. म्हणजे 120 प्लस D2/2 त्यावेळेला काय मिळेल आपल्याला हा कम्प्लीट इथून ते इथपर्यंतचा डिस्टन्स Y2. मग Y2 ची व्हॅल्यू कशी येणार आहे D2/2 प्लस 120. D2 किती 30. 30/2 प्लस 120 इज इक्वल टू 135 फ्रॉम OX. आता Y बारचा फॉर्म्युला कसा येईल बघा, A1 Y1 प्लस A2 Y2 अपॉन A1 प्लस A2. असं समजा इथं Y1 आणि Y2 लिहिलेले नाहीत तर काय असेल A1 प्लस A2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. मग Y बार काढायचा आहे म्हणजे इथं काय असणार Y1 आणि Y2 टाकायचं. इथं X बार असता तर काय असतं X1 आणि X2. अशा प्रकारे हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता इथून पुढे काय करायचंय A1 A2 Y1 Y2 ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला इथं टाकून घ्यायच्या. A1 बघा किती दिलाय 3600. Y1 किती दिलाय 60. A2 किती आहे 6000. Y2 किती आहे 135. ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथं टाकायच्यात. कॅल्क्युलेटरवर टाईप करताना कसं टाईप करणार ते इथं दिले. ह्याच्यानंतर न रेड अक्षरात दिले त्यानंतर इक्वल टू दाबा. तुम्हाला आन्सर मिळेल 106.875 फ्रॉम OX. आता ह्याच्या पुढे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करावा लागतो म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया. यासाठी काय करावं लागतो तर हा जो X बार Y बार लोकेट करावा लागतो. कसं लोकेट करायचं बघा, Y बार 106 फ्रॉम OX पासून आहे. तर OX आहे, OX पासून हा CG किती डिस्टन्स वर आहे Y1 म्हणजे 60. म्हणजे हा G1 पेक्षा तो वरती आहे. का तर Y बार किती 106 म्हणजे ह्याच्यापेक्षा वरती. आता हे टोटल डिस्टन्स किती 120 म्हणजे इथून हे डिस्टन्स 120 आहे. आपल्याला Y बार किती 106 म्हणजेच हा कुठे येईल तर ह्या पॉइंट पेक्षा वर. पण ह्या पॉइंट पेक्षा वर जाणार नाही का तर 120 आहे. 106 120 च्या खाली आहे आणि इथून जे डिस्टन्स G1 आहे त्याच्या वरती. त्यामुळे ह्या दोघांची ही लाईन आणि हा पॉइंट ह्याच्या मध्ये कुठेतरी काय येणार आहे हा X ऍक्सिस येणार आहे आणि इथून हे डिस्टन्स आहे ते Y बार. तर अशा प्रकारे तुम्ही इथं X बार आणि Y बार फाइंड आउट करायचे टी सेक्शनला. कधी कधी हाच प्रॉब्लेम येतो की इन्व्हर्टेड टी सेक्शन. त्या केसमध्ये हा जो फ्लायंज आहे ही जी फ्लायंज आहे ती काय येते खालच्या साईडला इथं येते इन्व्हर्टेड टी सेक्शन.
इथं दाखवतो इन्व्हर्टेड टी सेक्शन म्हणजे अशा प्रकारचा जो सेक्शन आहे त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टेड टी सेक्शन.